नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत. तर हा लसूण बिनती मी आज बघा, हा कंप्लीट 2.5-3 महिन्याचा झालेला आहे लसूण. याची पात पण अशी जाड झालेली, कांद्याच्या पातीसारखी. ही अशी पात झालेली जाड. तर हे लसणात बघा एवढं गवत निघालेलं आहे. तिसरी बेंडी लसणाची. आणि हा एकच मी वाफा लावलेला आहे इथून तिथून बघा. ह्या बांधापासून तुरीच्या त्या आंब्याच्या अलीकडं तुरी त्या बांधापर्यंत लसूण लावलेला आहे. एकच वाफा आहे, पण चांगला लांबलचक वाफा आहे हा लसणाचा. तर हा लसूण 2-2.5 महिन्याचा लसूण त्याच्या मानाने चांगला आहे की कसा आहे ते मला तुम्ही सांगा. आणि मग आता ह्या लसणाने बघा अशी छोटी अशी कांडी केलेली आहे. त्याच्यावर मी माती ढकलली आता बेंतानी. पण माती ढकललेली ना, अशी कांडी झालेली लसणाची. तर असा हा लसूण झालेला आहे 2-2.5 महिन्याचा. पात पण अशी जाड झालेली, पण हा गावरानच लसूण आहे. लालसर कांडी बघा लसणाची, अशी पांढरी कांडी नाही. प्युअर गावरान लसूण आहे, लालसर लसूण आहे. चिंगळीसारखं वाटतंय ते, पण लाल कांडी. ही कांडी बघा असे गाभ्यात पण लालसर कलर आहे लसणाचा. इथं हा गाभा जो आहे ना, तो लालसर कलर आहे. हा गावरान लसूण आहे. तर हा लसूण कसा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तिसऱ्यांदा बेनून पण बघा एवढं गवत निघालेलं आहे लसणात. आणि ह्या हवामान पण असं ढगाळ वातावरण झालेलं आहे. आभाळ आलं नुसतं. कधी थंडी तर कधी आभाळ, तर कधी एकदम कडक उन्हाळा. ऊन असं जे लागतं ते चटकाच बसतो उन्हाचा, असं वातावरण आहे आता. त्यामुळं कांदा काही ठिकाणी असं जळल्यासारखं झालेलं आहे थोडासा, पण बाकीचा कांदा सगळा चांगला आहे. आणि हा लसूण असा बघा पक्का पाण्यावर आलेला आहे. चिरा पडलेल्या आहेत अशा वाफ्यांना. त्याला आता ही तिसरी बेंडी झाली. बेंडी झाल्याच्या नंतर आता खत टाकून पाणी द्यायचं आहे. शेणखत टाकलं आहे त्याला, राख टाकलेली. ही पांढरं दिसतंय ते चुलीतली राख. आणि ती राख झाल्यानंतर आता ही बेंडी केली मी परत तिसऱ्यांदा. त्याला आता थोडं खत टाकायचं, वरखत, आणि पाणी द्यायचं. लसूण असं पक्का पाण्यावर आलेला आहे बघा, चिरा पडलेल्या आहेत वाफ्याला. आणि मुद्दाम त्याला लांबवलेलं आहे पाण्याला, की जेणेकरून चांगलं पाणी बसेल. तर कमेंट करून मला नक्की सांगा लसूण कसा आहे तो. आणि हा लसूण तुम्हाला तुमच्या लसणासारखाच आहे का, आवडला का, हे नक्की मला सांगा कमेंट करून. श्री स्वामी समर्थ.